तुम्ही नीट गीता वाचली तर त्याच्यामध्ये कळेल मूर्तीपूजा ही फक्त त्या देवाची गोडी लागण्याकरता आहे. एकदा का आपल्याला आपली ती देवाची गोडी लागली, गरज पण नाही त्या मूर्तीची. आपला खरा प्रवास हा अध्यात्माचा आहे. तर आम्हाला कॉल येतो, आम्ही त्यांना हे नीट समजावून सांगतो की हे विसर्जन करायची का गरज आहे. आता तुम्ही पूजा करणार आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर एखाद्या गाईने म्हशीने ते पोटामध्ये घातलं तर मग कुठे ना कुठे ते पापच आहे की. म्हणजे जर देवाने आपली बॉडी सुद्धा ती व्यवस्थितरित्या विघटन व्हावं हे त्याने सुचवलंय, तर मग देवाला आवडेल का त्याचीच बनवलेली प्रतिमा अशी चुकीच्या पद्धतीने विघटन व्हावी म्हणून. बरं, विसर्जित करण्यामागचं कारण काय होतं की त्या फोटो मूर्ती जी पण आहे, मूर्ती मोस्टली पहिले काही मूर्तीच बनवत होते, तर ती पूजा करताना त्याच्यावर एक वलय तयार होत होतं अध्यात्माचं, आपल्या प्रार्थनेचं. आणि ती प्रार्थना वाहत्या पाण्यात का करायची विसर्जित, की ती सर्वांपर्यंत पोहोचेल. म्हणून ती त्याच्या मागचं कारण ते होतं. आणि देवाची सगळ्यात आवडीची गोष्ट आहे त्याने बनवलेली ही सृष्टी. तर कुठे ना कुठे आपण त्याचा भाग नाही होते ना सृष्टी खराब करण्याकरता. हा नेहमी विचार करा. नमस्कार, आपलं स्वागत आहे स्वतःसाठी या मराठी पॉडकास्टमध्ये. आपण ऐकत आहात स्वतःसाठी पॉडकास्ट, जिथे आपण भेटतो अशा व्यक्तींना जे स्वतःच्या कक्षा ओलांडून समाजासाठी काही वेगळं करत असतात. आजच्या आपल्या अतिथी म्हणजे एक वकील असूनही त्यांनी निवडलेली वाट आहे न्यायाची, पण ती कायद्याची नाही तर भावनांची, धर्मभावनेची आणि पर्यावरण संवर्धनाची. ॲडव्होकेट तृप्ती गायकवाड, संपूर्ण सेवा फाउंडेशनच्या संस्थापक. त्या करतात असं काम की जे बहुतेक लोक टाळतात, विसरतात किंवा गोंधळात अडकतात. तुटलेल्या देवमूर्तींचं, जुन्या धार्मिक पुस्तकांचं, अंधश्रद्धेने टाकलेल्या फ्रेम्सचं करायचं काय? तर तृप्तीताईंनी त्याला या प्रश्नाला उत्तर दिलं विचारपूर्वक, श्रद्धेला ठेच न लावता, पर्यावरणाला हानी न करता. आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास, त्यामागचं तत्त्वज्ञान आणि अशा कामामागचं एक मोठं मन. तर चला मग भेटूया अशा स्त्रीला जिने देवाची सेवा ही पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून केली आहे. तर चला आपण आज स्वागत करूयात तृप्ती मॅमचं. आज तृप्ती मॅम आपल्याबरोबर आहेत. मॅम नमस्कार आणि आपलं स्वागत आहे स्वतःसाठी या मराठी पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. आपला हा जो प्रवास आहे म्हणजे खूपच छान आहे. म्हणजे आम्ही ऐकलं पण आहेत आणि आज आपण स्वतः इथे आलात आणि आम्ही आज तुम्हाला भरपूर सारे प्रश्न विचारणार आहे आणि आपल्याला त्याची उत्तरं द्यायची आहेत. तर मला पहिला प्रश्न हा विचारायला आवडेल की वकील म्हणजे एक वकील आणि ही अगदी वेगळी वाटचाल, म्हणजे कायदेशीर शिक्षण असेल किंवा वकिलाचं एक क्षेत्र आहे, या क्षेत्रामधून अचानकपणे संवेदनशील किंवा समाजाभिमुख अशा कार्यात कशा काय वळालात आपण? वकील हे आपल्या रोजच्या जीवनातलं माझं कामकाज होतं, ठीक आहे. आणि राहिला प्रश्न समाजाभिमुख, तर माझ्या घरामध्ये माझे वडील RSS मध्ये होते आणि लहानपणापासूनच त्यांच्यासोबत समाजाकरता खूप कार्य केलेलं होतं. आणि म्हणतात ना, जसं हे कार्य आलं हातामध्ये, देवांच्या फोटो मूर्ती म्हणजे रिसायकल करतोय, तर ते देवानेच मला कार्य दिलंय, मी हेच म्हणते. कारण मी पण इतक्या वर्षापासून बघत होती, कधी कधी मी विसर्जित केलंय पाण्यामध्ये, असं नाहीये, पण तो एक क्षण आला आणि देवाने सुचवलं, सो ते चालू झालं. ओके, छान. म्हणजे एक ती बोलतात एक आपोआपच तुम्हाला तशी प्रेरणा मिळाली आणि तुम्ही ते सुरू केलं. येस. जेव्हा तुम्ही असं म्हणजे बघत होता, आधी सांगितलं की तुम्हीही काही नदीमध्ये फेकलं असेल आधी, आपण म्हणजे सगळ्यांनी, अगदी मीही गेलेलं आहे तसा विषय. पण मग तुमच्या डोळ्यासमोर असं आलं का जेव्हा नदीमध्ये ते काहीतरी एक गणपतीची तुटलेली मूर्ती कुठेतरी दिसते किंवा एखादी देवाची मूर्ती आहे किंवा एखादी धार्मिक वस्तू आहे, तर ते बघून तुम्हाला काय वाटलं? म्हणजे त्यामुळे तुम्हाला तशी प्रेरणा मिळाली का? आणि हे काम कसं काय सुरू केलं म्हणजे आपण? जसं मी तुम्हाला अगोदर बोलली तेच, की ते भगवंताने मला एक ती प्रेरणा दिली किंवा तो विचार दिला. म्हणजे एक दिवस असंच गंगेवरती मी जात होती, म्हणजे गंगेचा पूर बघायला जात होती. तर 2019 मध्ये मोठा पूर आला होता आणि मग तिथं थांबली मी 2 मिनिटं करता. तर त्या ब्रिजवरती तिथे एक माणूस आला, एवढ्या मोठ्या बॅगमध्ये तेवढ्या मोठ्या फ्रेम घेऊन आला. दॅट फ्रेम इज वर लाईक दॅट 3 ते 4 फुटाच्या फ्रेम होत्या आणि त्या फ्रेम काढल्या, तो पाण्यामध्ये विसर्जित करत होता. आणि त्यावेळेस मी त्याला थांबवलं. काय माहिती, म्हणजे ते फर्स्ट टाइम. आणि मी त्याच्यावर ओरडली ॲक्च्युली, म्हटलं मी तुला हे करू देणार नाही वगैरे. आणि मग तो चालू झाला, मॅडम फ्रेम आहे, मी काय करू? म्हटलं काचेच्या आहे का? म्हटलं हो. मग त्याला म्हणजे त्याच्यातली कार्च काढ, आतला जो कागद आहे तो पाण्यात टाक, त्याचा लगदा कर आणि तुझ्या तुळशी वृंदावनला टाक आणि बाकीची फ्रेम तो डिसमेंटल करू शकतो.
विषय फक्त त्या देवाच्या प्रतिमेचा आहे, बरोबर ना? हो. देन ही सेड ओके, तो गेला. तर त्या तिथून म्हणजे त्या गंगेचा जो ब्रिज होता तिथून तर माझं घर इथपर्यंत येत नाही. विचार केला की आम्ही एका व्यक्तीला थांबवू शकतो, तर मी किती लोकांना थांबवेल. वाह! म्हणजे सुरुवात अगदी अशी अचानकपणे झाली, की तुम्हालाही नाही कळालं. येस. अ, यात सगळ्यात म्हणजे अनेकांना प्रश्न असतो, म्हणजे अगदी मलाही प्रश्न पडलेला आधी, की आणि खूप मोठी समस्या आहे. म्हणजे समाजात जर आज बघाल, तर लोकांना काहीच माहिती नाही आणि एक ती धार्मिकता किंवा आपण एक म्हणतो आध्यात्मिक गोष्ट आहे आणि माणूस त्यात गुंतलेला आहे. तर मग बहुतांश लोकं असा विचार करतात, की अरे, ह्या तुटलेल्या देवाच्या मूर्ती असतील किंवा जुन्या फ्रेम्स असतील किंवा पुस्तकं असतील, म्हणजे पुस्तकं तर आपल्याकडे भरपूर पडलेले असतात, की याचं काय करायचं? म्हणजे याची अडचण होते की मग याचं फेकायचं का फेकायचं नाही? म्हणजे एक आपली ती हे पण असतं ना, की बाबा नाही, नाही कसं होईल समजा मी तुटलेली मूर्ती देवाची टाकली तर काय होईल? मग देव माझ्यावर कोपेल का? येस. एक ती अशी एक बोलतात ना प्रत्येकाच्या मनात ती एक खूप मोठी शंका आहे. तर मग त्याविषयी तुम्हाला काय वाटतं, की किती खोल आहे किंवा कशी तुम्ही समजून घेतली त्यांची ती मानसिकता आणि त्याविषयी तुम्ही सांगाल का काही? येस, म्हणजे आपण ऍक्च्युली आतापर्यंत वाचत आलोय किंवा आतापर्यंत आपल्या कानावर जे पडलंय किंवा आपले काही ब्राह्मण लोक जे आपल्याला सजेस्ट करतात की तुम्ही त्याला पाण्यामध्ये विसर्जित करा वगैरे, त्यांचं म्हणणं एकदम बरोबर आहे. मग त्यावेळेस मी पण घरी येताना तोच विचार केला की मी विचार करते ह्याला रिसायकल करायचं, पण कसं? ओके, कारण ह्याला धार्मिक भावना आहे म्हणून आम्ही काय विचार केला, त्याची उत्तर पूजा करायची. उत्तर पूजा केल्यानंतर आपण ते विसर्जित करू शकतो. बरं, विसर्जित करण्यामागचं कारण काय होतं की त्या फोटो मूर्ती जी पण आहे, मूर्ती मोस्टली पहिले काही मूर्तीच बनवत होते, तर ती पूजा करताना त्याच्यावर एक वलय तयार होत होतं अध्यात्माचं, आपल्या प्रार्थनेचं. आणि ती प्रार्थना वाहत्या पाण्यात का करायची विसर्जित, की ती सर्वांपर्यंत पोहोचेल, बरोबर. म्हणून ती त्याच्या मागचं कारण ते होतं. पण आपण लोकांनी आधुनिकता आणली आणि वेगवेगळ्या प्रकारे ती फोटो मूर्ती म्हणजे पीओपी वगैरे कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक वगैरे वापरून आपण ते बनवतोय. मग ते हार्मफुलच आहे की नेचरला. मग त्या विसर्जनाचा पण अर्थ काय? आपण तिथं पूजा करणार, देवाकडे सगळं काही मागणार आणि नंतर काय करणार आपण? त्याला म्हणजे त्या गोष्टीला कुठंच अर्थ येत नव्हता. म्हणून मग त्याच्यामध्ये ज्यावेळेस लोकांचा जो तुम्ही प्रश्न विचारला, की ज्यामध्ये लोकांचा विचार येतो, की काय करायचं, कसं करायचं? जसं आम्हाला कॉल येतो, आम्ही त्यांना नीट समजावून सांगतो, की हे विसर्जन करायची का गरज आहे? आता तुम्ही पूजा करणार आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर एखाद्या गायीने, म्हशीने ते पोटामध्ये घातलं, तर मग कुठे ना कुठे ते पापच आहे की. बरोबर. आणि मुळामध्ये की हे सगळं काही आपल्या पोथी पुराणांमध्ये लिहिलेलं आहे, विसर्जन करणं. पण आपण कशापासून ती फोटो मूर्ती बनवतोय आणि त्याच्याने कोणाला त्रास होत नाहीये हे पण बघणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून कोणी सांगितलं की हा असंच केलं पाहिजे. आता मला बरेचसे कॉल येतात. आता 2-3 दिवसापूर्वी एक कॉल आला की एक लेडी होती आणि तिच्या मिस्टरांना घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आले वगैरे वगैरे, म्हणून त्यांनी ठरवलं की त्या ज्या घरातल्या मूर्त्या आहेत त्या समुद्रातच व्हायच्या. तर त्या कोणी ब्राह्मण होते त्यांनी सांगितलं नाही, उसको समंदर में ही आप बहा दो करके. तर मला त्यांना समजवायला 1 तास लागला. हे का गरजेचं आहे? हे म्हणजे तुम्ही जर तिथे हे करता तर तुम्ही परत ते पापच करताय कुठे ना कुठे, जीवांना त्रास देऊन. मग त्यांना ते कळलं, तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं आणि मग ते आपल्याला दिलं. म्हणजे ती मानसिकता बदलावी लागते. मानसिकता ही बदलावी लागते. आणि श्रीकृष्णाने सुद्धा, जर तुम्ही नीट गीता वाचली तर त्याच्यामध्ये कळेल, मूर्तीपूजा ही फक्त त्या देवाची गोडी लागण्याकरता आहे. एकदा का आपल्याला आपली ती देवाची गोडी लागली, गरज पण नाही त्या मूर्तीची. आपला खरा प्रवास हा अध्यात्माचा आहे. मूर्ती फक्त ही आपल्याला तिथपर्यंतच नेते की अध्यात्माशी जुळण्याकरता. तर कुठे ना कुठे म्हणतात ना, त्या 10 फोटो मूर्त्या घरामध्ये असतात. माझ्याही घरात होत्या ॲक्च्युअली. पण जेव्हा मी ते कमी केलं आणि माझा प्रवास अध्यात्माकडे गेला, तर आपले बरेचसे कोडे सुटून जातात आणि आपलं मनच आपल्याला सांगतं काय करायचंय, काय नाही करायचंय. बरोबर. Yeah. अगदी छान. आता याच्यात एक म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे. जसा आधीचा प्रश्न सांगितला तसा हा पण एक प्रश्न आहे, की लोकं काय बोलतात आता, की देवाला फेकून द्यायचं नसतं. म्हणजे ही एक तर बोलतात ना, एक समाज मनामध्ये प्रत्येकाची भावना आहे ती, की देवाला कसं काय फेकणार? तर मग या भावना सांभाळत पर्यावरणाच्या विषयी तुम्ही विचार कसे मांडले? म्हणजे त्या भावना पण सांभाळायच्या आणि पर्यावरणाचं पण संतुलन राखायचं आहे. तर ते कसं तुम्ही सूत्र जमवलंत? येस, भावना सांभाळायचे. कारण देवाची पूजा केली, बरोबर आहे. आणि पर्यावरणाचं सूत्र पण सांभाळायचं आहे. म्हणून भावना सांभाळण्याकरता आपण उत्तर पूजा बोललो.
उत्तरपूजा केली जाते. त्याच्यानंतर मी स्वतः प्राणी हिलर आहे. आमची हिलिंगची टीम आहे. आम्ही उत्तरपूजा ही फक्त देवांची होते. आपल्याकडे वास्तू रिलेटेड काही गोष्टी असतात. आपले ब्रेसलेट्स वगैरे बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यानंतर जुन्या लोकांचे फोटोज पण आपण घेतो. मग त्यांची आपण उत्तरपूजा नाही करू शकत. म्हणून आपण एक हिलिंग टेक्निकद्वारे त्यातली एनर्जी काढतो. म्हणजे ती धार्मिक भावना पण दुखावली जात नाही, तर तिथली एनर्जी निघून जाते. मग उरतं काय की तो एक फोटो किंवा मूर्ती. बरोबर. मग ती जर नॉर्मल म्हणजे समजा ती जर दगडाची असेल तर दिस इज नॉट हार्मफुल तर नाही आहे ती पाण्यामध्ये. पण जर ती प्लास्टिकची असेल, पीओपीची असेल किंवा अजून कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीने बनवली आहे तर ती हार्मफुल आहे ना. म्हणून मग आपण त्याला मशिनरी यूज करतो. संपूर्ण काय करतंय, आपण मेल्यानंतर आपल्याला स्मशानभूमी आहे, बरोबर आहे ना. बस विसर्जनाचं नाव आम्ही चेंज केलंय की पाण्यात विसर्जन न करता आपण मूर्तीद्वारे ती आधुनिकता. आपण जर तुम्ही आधुनिक पद्धतीने मूर्ती बनवली ना, म्हणून आधुनिकते. तुम्ही आधुनिक मूर्ती नका बनवू, साधी मातीची मूर्ती बनवू नका. संपूर्ण नाही द्यायची गरज आहे, तुम्ही तुमची करू शकता. मला दिल्लीवरनं कॉल आला होता अँड ते व्यक्ती मला फोनवर सांगत होते कि मैडम इधर काशी में तो लोगों को आधी बॉडी जला के आधी पानी में दे देते हैं, ठीक है, वो भी तो गलत है. तो आई सेड कि ठीक है बाबा, वो गलत है. अभी मैं उसके ऊपर तो कुछ बोल ही नहीं सकती. बट मला ना ते बोलता बोलता एक लक्षात आलं, तसं बघायला गेलं जरी ती बॉडी जाती पण ती पण डिस्पोजेबल आहे देवाने नैसर्गिकरित्या. म्हणजे आपण जर बघितलं जे साधू संत होते ते समाधी घेतात, एक तर जल समाधी घेतात किंवा त्यांची जी समाधी होते मातीमध्ये ते विघटितच होतं ना, किंवा पाण्यामध्ये जरी समाधी घेतली तरी ते विघटन होऊन जातं. म्हणजे जर देवाने आपली बॉडी सुद्धा ती व्यवस्थितरित्या विघटन व्हावं हे त्याने सुचवलंय, तर मग देवाला आवडेल का त्याचीच बनवलेली प्रतिमा अशी चुकीच्या पद्धतीने विघटन व्हावी. आणि हा विचार नक्कीच सगळ्यांनी केला पाहिजे. आणि तुम्ही खूप मोठं पाऊल टाकलेलं आहे आणि त्याच्यावर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात काम पण करत आहात. तर खरंच म्हणजे खूप छान काम चाललं आहे हे. तुम्ही आता या वस्तू ज्या तुमच्याकडे जमा होतात, त्याचं संकलन केलं जातं, तर त्या वस्तूंचं पुनर्निर्माण केलं जातं. तर मग त्याच्यात समजा देवाची जी मूर्ती आहे त्याची पुनर्प्रक्रिया काय असते आणि या वस्तूंपासून तुम्ही काय काय बनवतात? म्हणजे या ज्या जमा केलेल्या वस्तू असतात त्याच्यापासून काय काय बनतं आणि त्याचा समाजात काही उपयोग होतो का? आता आपण हे सगळं संकलित करतो. हे संकलित केल्यानंतर ते सेंटरवर येतं आपल्या. आल्यानंतर त्याला आपण सेग्रिगेट करतो. त्याच्यानंतर म्हणजे वारलेले जे लोक आहेत त्यांचे फोटोज वेगळे करतो, देवांचे फोटो मूर्त्या वेगळ्या होतात. आणि मग त्यानंतर जे तुम्हाला पहिले मी सांगितलं की उत्तरपूजा होते देवाच्या मूर्त्यांची आणि बाकी वारलेल्या लोकांची हिलिंग टेक्निकद्वारे आम्ही त्याची एनर्जी काढतो. मग ते तर रिसायकलिंग. आता फोटो फ्रेम आहे, तर जेव्हा ती फोटो फ्रेम असते ना, जर ती काचेची असेल तर त्याच्यातली काच वेगळी होते, त्याच्यातला तो वरचा जो फ्रेम असतो ना तो वेगळा होतो. कारण तो सुद्धा एक माती आणि प्लास्टिक ह्या दोघांनी मिक्स करून बनलेला असतो. आपल्याला वाटतं तो उडन आहे, पण तो उडन नसतो. त्याच्यामुळे तो वेगळा होतो, मागचा कुठ्ठा वेगळा होतो आणि आता कागद वेगळा होतो. हे झालं फक्त त्या काचेच्या फ्रेमचा विषय. त्याच्यानंतर त्यात मागे जे काही खिळे असतात ते वेगळे केले जातात. सेम आपले लॅमिनेटेड फ्रेम आहेत, तर त्या लॅमिनेटेड फ्रेमला पण कटिंग करून ते वरचे जे कागद त्यातलं प्लास्टिक आणि कागद काढावा लागतो, जो अगदी घासून काढावा लागतो आम्हाला, आणि त्याच्या मागचं प्लास्टिक काढावं लागतं. आणि देन जे प्लास्टिक असतं ते वेगळं होतं, मेटल वेगळं ठेवलं जातं आणि ज्या दगडाच्या पीओपीच्या मूर्त्या त्या वेगळ्या होतात. मग आता ह्या सगळ्यांचा मशिनरी सेटअप माझ्याकडे लाकडाचा आणि पीओपीच्या स्टोनच्या मूर्तींचा ह्या 3 मशिनरीज माझ्याकडे पूर्ण सेटअप आहे. आणि बाकी जे प्लास्टिक कागद आणि प्लास्टिक कागद मेटल आहे तर मी ते दुसऱ्या कंपनींना देते हे विघटित करण्याकरता, कारण त्याचा सेटअप खूप मोठा म्हणून. मग आता एक काय होतं की प्लास्टिकचे क्यूब्स बनतात, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचं प्लास्टिक असतं, त्याच्यामुळे त्या प्लास्टिकचे क्यूब्स बनून जातात. मेटल मेल्ट होऊन वायरीज वगैरे ज्या होतात ना आपल्या त्यांना ते यूज होऊन जातं आहे. आणि जर लाकूड आहे तर लाकडामध्ये आहे ना, काही लाकडं हे चांगले असतील ना फ्रेंचचे, तर त्याचे आम्ही काही कोस्टर बनवतोय, लुडो वगैरे गेम बनवतोय त्याच्यापासून. ओके. नाही मोस्टली फ्रेममध्ये सगळ्यात खराब लाकूड यूज होतं, त्याच्यापासून तुम्ही काहीही बनवू शकत. म्हणजे आम्ही जे लुडो वगैरे बनवतो ते वर्षभर टिकतात, त्यानंतर नाही, त्याला नंतर ती वाळवी लागते. बट आम्ही तो ट्राय केलेला आहे. त्याच्यानंतर काही शाळांना आम्ही ABCDचे ब्लॉक बनवून दिले, तर मुलांनी छान ते पेंट केले, त्याच्यावर ABCD लिहिलंय, ते बनवलं जातं. आणि बाकी जो लाकूड असतो तो एक बायोकोल म्हणून त्याचा यूज होतो, त्याचा भुसा करून आम्ही तो बायोकोल म्हणून यूज होतो. कागदांचा लगदा होऊन जातो. पहिले तो लगदा आम्ही शेतकऱ्यांना देत होतो, पण आता ते एवढ्या मोठ्या प्रमाणात येत आहे, तर तो जो लगदा आहे ना, जो नवीन कागद तयार होतो आपण त्यांच्याकडे प्रोव्हाइड करतो.
आणि ज्या मूर्त्या आहेत तर स्टोनच्या POPच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या पावडर बनवून त्याची स्टूल बेंचेस ह्या काही गोष्टी आम्ही बनवतो. अरे वा, या हे खूपच म्हणजे बऱ्याच प्रकारच्या वस्तू तुम्ही बनवता. बनवतो आणि त्याच्यानंतर अजून एक काही स्टोन आता सगळ्या बेंचेस नाही बनवू शकत कारण त्याला कॉस्टिंग पण खूप जास्त जाते. तर एक 25 to 30% आम्ही बेंचेस स्टूल बनवतोय. म्हणजे 70% मटेरियल असतं ते कन्स्ट्रक्शन साईडचे जे लोक असतात त्यांना मिक्स करायला लागतं मटेरियल रॅप करून ते आमच्याकडनं घेऊन जातात. म्हणजे बऱ्याच प्रकारचे तुम्ही त्याचे उपयोग करता जे. या म्हणजे ते प्रत्येक गोष्ट ही आय मेक शुअर की ती प्रत्येक गोष्ट व्यवस्थित विघटित होणं गरजेचं आहे. बरोबर. या आता तुम्ही हे जे काम करतायत म्हणजे काम तसं बघायला गेलं तर तितकं काही सोपं नाही आहे. म्हणजे भरपूर तुम्हाला अनेक अडचणी त्यात आल्या असतील. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टींना करताना कधी विरोध झाला आहे का कोणाचा? म्हणजे ते म्हटलं असतं ना, की "अरे, तू हे करते पण हे योग्य नाही आहे." किंवा अशी निंदा कोणी केली का? की "काय करते तू?" आणि काही असा विरोध झाला का तुम्हाला? म्हणजे तसा काही अनुभव आहे का तुम्हाला? या स्टार्टिंगला काही लोकांचा मला विरोध झाला. सगळ्यात पहिले तर माझी मम्मीच घाबरून गेली होती. पप्पा RSS मध्ये असल्या कारणाने लाईक तू कर मी तुझ्या सोबत आहे. ओके. बट माय माय मॉम इज मम्मीचं असं होतं की का कळतंय का तुला? एक तर मी बाहेरून म्हणजे रस्त्यावरच्या मूर्त्या घेऊन आली होती. लाईक तू घराच्या बाहेर ठेव, तू कोणती मला घरात आणते. शी इज लाईक ती खरंच टेरिफिकली घाबरली होती. त्याच्यानंतर कधी-कधी चांदीचे टॅप वगैरे येतात ना, तर ते मी ठेवते म्हणजे बाजूला. तर ते तिथं सेंटरवर नाही ठेवते, सेंटर ओपन असतं. सो कधी मी घरी तर जरी आणून ठेवलं ना, तर तरी त्याच्यात पण ती घाबरून जायची. मग पहिले तर मला तिचा माइंडसेट चेंज करावा लागला. देन काही संस्था होत्या, त्यांनी माझा टेम्पो पकडला, तो जाळायचा पूर्ण प्रयत्न केला, की हे असं व्हायलाच नाही पाहिजे. तर ते 10-15 लोकं जी होती, तर त्यांचा माइंडसेट चेंज करावा लागला मला. म्हणजे हे आधुनिकता आपण का आणतोय, जे मी पहिले तुम्हाला सांगितलं, त्या पद्धतीने मला त्यांना पण समजवावं लागलं. आणि येस, बाकी तर मग एकदा असे आले होते मेसेजेस त्यावेळेस मला, की तुम्ही हे करताय त्याचे व्हिडिओज पाठवा. आणि माझ्याकरता असा विषय होता, की 2019 मध्ये हे नवीन होतं आणि मी व्हिडिओ टाकतीये आणि एक तर हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि मी जर व्हिडिओ टाकला आणि जर नाही कुठे ॲक्सेप्ट झालं किंवा काही झालं, आपल्याकडे आजकाल सोशल मीडिया असं आहे, की चांगल्याला चांगलं होतं नाही तर वाईट झालं तरी इतकं विचित्र होतं, की विचारायला नाही पाहिजे. सो मी त्या व्यक्तीला म्हणाली होती, की मी आता नाही व्हिडिओ दाखवू शकत आणि आपण जेव्हा वाचतो म्हणजे लाईक स्मशानभूमीत कधी व्हिडिओ काढतो का आपण? नाही ना. तर व्हाय यू आर आस्किंग फॉर दिस? मग बस तिथं विषय झाला. पण तरी मी नंतर फोटोज आणि व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. तर एक आहे रिलिजन्स, तर त्यांनी मला मेसेज केला, "मॅडम तुम्ही सगळ्यांचे टाका, पण आमच्या गुरूंचे फोटो नाही टाकायचे." तर कुठे ना कुठे भावना बरोबर. हां. तर हा म्हणजे एक थोडा तुम्हाला त्याविषयी पण थोडं तुम्हाला फेस करावंच लागलं म्हणजे या गोष्टी पण. येस. आणि त्याच्यानंतर येतो वर्कर लोकं. ज्यावेळेस मी वर्कर लोकांना मला नॉर्मली आपण जर एखाद दिवसाचा रोजे वर्कर घेतला तो 700 ते 800 रुपये रोज घेतो. मला 1000-1200 रुपये द्यावे लागतात कारण ते सगळ्यात पहिले तर घालवतात. आणि त्यातल्या त्यात मला तो वर्कर मोस्टली जर तुम्ही बघायला गेले हे त्याच्यामध्ये मोस्टली लोअर वर्कर्स होता. कटिंग म्हणा किंवा साफसफाई म्हणा. मग ते ड्रिंक करणारे पण नको, ते व्यवस्थितच असले पाहिजे. मग त्यांची कॉस्ट पण जास्त असते. हे सगळं भरपूर गोष्टी म्हणजे आहेत. हे हँडल करणं जसं दिसतं तेवढं सोपं नाही. सोपं नाहीये. या. नाही म्हणजे तुम्ही एवढं खूपच छान सांभाळतात ती पण खूप मोठी गोष्ट आहे. ती जी संकल्पना आहे आता तुम्ही सांगतात, की असं काही तुम्ही स्पेशल हे करतात, की लोकांना त्यांचं माइंडसेट चेंज करणं ते असं काही स्पेशली काम करता, की त्यांचं माइंडसेट पण चेंज व्हायला पाहिजे किंवा असा काही अनुभव आहे का एखाद्याचा म्हणजे त्याने आधी विरोध केला आणि नंतर मग ते स्वतः तुम्हाला बोलले, की नाही, हे जे काम करताय खूपच चांगलं आहे. असं काही अनुभव आलेला आहे तुम्हाला? हो, मी तुम्हाला जे सांगितलं, जी एक संस्था आहे, पर्टिक्युलर संस्था जी काम करते. सो लाईक ते जे 8-10 लोकं ज्यांनी मिळून माझा टेम्पो पकडला होता. मग नंतर त्यांना कळलं, की हिचे वडील RSS मध्ये आहे आणि ते मग घरी आले, माझ्याशी बोलले. आता ते माझ्यासोबत काम करतायत. म्हणजे त्यांना खूप समजावं लागतं. आणि एक सिंपलची गोष्ट आहे. आता माझ्या घरात माझे वडील नाहीये. 2-3 वर्ष ते वारलेत. हां. मी जेव्हा विचार करते त्यांचा हा फोटो आहे आणि आता तो फोटो खराब झालाय. मग तो किती माझ्या मनाच्या जवळ आहे. मग तुम्ही असं कुठेही टाकणार का? तसं मला त्यांना समजावं लागतं, की त्यांना तुम्ही इतकं छान पूजलंय. देव पण जरी आपण म्हणालो अगदी गुलाबाचं पाणी टाकून तुम्ही पूजताय. काय नाही. म्हणजे 4 दिवस पाळतात. सगळ्या काही गोष्टी तुम्ही हे करतात आणि मग ते इतकंसं काही खराब झालं तर कुठेही टाकायचंच. मग ते मनाला जेव्हा लागतं ना, ती व्यक्ती बरोबर ऐकते. बरोबर. नाही खूपच सुंदर म्हणजे ते
प्रत्येकाची तो भावनिक साधच तुम्हाला घालावी लागते म्हणजे थोडक्यात. तेव्हाच समजतं ॲक्चुअली प्रत्येक गोष्टीमध्ये तेच आहे ना, म्हणजे कुठलीही गोष्ट असलं तर ते भावनिक जवळीक असते ते आणि त्यामुळे मग ते हे करावं लागतं. येस. आता तुम्ही हे जे काम करतायत पण मग यात तुम्हाला तरुण पिढीचा काही सपोर्ट मिळतो का? म्हणजे आता ठीक आहे, जे जुने लोकं आहेत, की त्या काही वेळा त्यांचा आपल्याला विरोध होतो, काही काही वेळा सपोर्ट होतो. पण आता तुमच्या या कार्यामध्ये नवीन पिढीचा काही तुम्हाला तसा अनुभव आहे का? म्हणजे नवीन पिढी पण तुम्हाला साथ देते असा काही अनुभव आहे का? हो, नवीन पिढी इट्स लाइक आता कसं बघायला गेलं ना, असं काही नाहीये की जुन्या काळाची लोकंही साथ देत आहेत. ते तर खूप जास्त मी तर म्हणजे मला इतके आशीर्वाद मिळतात प्रत्येकाकडनं की विचारायला नाही पाहिजे. कारण त्यांचं खूप मोठं टेन्शन असतं जे मी सॉर्ट आउट सॉल्व्ह करतीये इथे. आणि जी नवीन पिढी आहे, जी तरुण पिढी आहे, तर ते ॲप्रिशिएट तर करतायत ह्या गोष्टीला आणि सोबत व्हॉलंटिअरशिप पण करतायत. मग ते सोशल मीडियावरती मेसेज फॉरवर्ड करणं किंवा बॅनर लावणं हे आणि कॉलेजच्या स्टुडंटला असे सोशली वर्क करायचं असतं. सो ते 2-2 महिने, 3-3 महिने येऊन त्यांचे ॲटलीस्ट प्रोजेक्ट करतात ते वर्क करताय. मग तुम्ही असं काही त्यांच्यासाठी काही असे प्रोजेक्ट वगैरे राबवतात का? की समजा काही मुलं येतात म्हणजे व्हॉलंटिअर्स आहेत किंवा एक छोटासा आपण एखाद्या कॉलेजचे विद्यार्थी आहे, तर असं काही तुम्ही राबवतात का त्यांच्यासाठी? हो, आपण कलेक्शन ड्राईव्ह जेव्हा करतो मोस्टली काय होतं ह्याच्यामध्ये ना हा संपूर्णचा जो प्रोजेक्ट आहे ना, तर त्याच्यामध्ये शिकण्यासारखंच खूप काही आहे. म्हणजे सगळ्यात पहिले तर आपण जेव्हा कलेक्शन ड्राईव्ह करतो, तो एक प्रकारचा इव्हेंट आहे. हो. लोकांशी कनेक्ट होतो वन टू वन. तर तो कॉन्फिडन्स बिल्ड होतो. त्यांना कन्व्हिन्सिंगची पॉवर वाढते. तो कलेक्शन इव्हेंट कसा ऑर्गनाइज करायचा ते त्यांना कळतं आणि त्याच्यानंतर हे जे कटिंग वगैरे होतं, त्याच्यामध्ये काही स्टुडंट यूज करतात कटिंग त्यांना आवडते तर. आणि मग त्याच्यानंतर ते कोणत्या स्कूलला वगैरे द्यायचं असेल तर ते जाऊन करतात. त्यांना सगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये शिकायला पण भेटतं, कामही होतं आणि इव्हन जे MBA झालेले स्टुडंट्स आहेत, त्यांच्याकरता पण तुम्ही डायरेक्टली जॉबवर जायच्या अगोदर काहीतरी काम म्हणजे ना एक एक्सपिरियन्स असतो. तसं आपल्या फाउंडेशनने आपण काही बेंचेस वगैरे बनवले आहेत. तर त्याच्याकरता पण ते मार्केटमध्ये जाऊन बघतात, की अरे हे सेल होऊ शकतं का? मग ते झाल्यानंतर त्यांना काही प्रॉब्लेम्स आले, की ते येऊन माझ्यासोबत कन्सल्ट करतात. मॅडम हे असं बोलले, तसं बोलले. तर त्याला काही करायचं पण काम माझ्याकडनं होतं. हो. अरे वाह! नाही, खूपच छान. आणि जसं आता तुम्ही हे कलेक्शन ड्राईव्ह जे वेगळ्या ठिकाणी होतात, तर आता सध्या आपले कुठे-कुठे आपण ड्राईव्ह करतोय? म्हणजे जसं आता नाशिक तर ठीक आहे आपलं, पण अजून आम्ही ऐकलं की तुम्ही नाशिक व्यतिरिक्त इतरही ठिकाणी मग महाराष्ट्रात आहे किंवा मग देशाभरात आणि म्हणजे का परदेशात म्हणजे कसं काम चाललंय तुमचं? आपण नाशिक, पुणा, मुंबई ह्या 3 ठिकाणी तर वर्षातून 4 ड्राईव्ह आपले पक्के असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर संभाजीनगर, आता मी अहिल्यानगरला करते आणि ह्या पूर्ण वर्षामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रचे जेवढे जिल्हे आहेत, तिथे आपले ड्राईव्हज होणार आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाला एक सेंटर चालू होतंय आपलं आणि US ला पण एक सेंटर चालू होतंय. अरे म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि यूएसमध्ये येस. आणि छान. मी बंगलोरमध्ये पण एक ड्राईव्ह करून झालाय. दिल्लीमध्ये 2 वेळा ड्राईव्ह करून झालेला आहे आणि चेन्नईमध्ये सुद्धा. अरे वाह! खूपच सुंदर. म्हणजे म्हणजे ड्राईव्ह झाले आणि म्हणजे ओव्हरऑल 500-600 आपले व्हॉलंटिअर्स वर्क करतात आणि हे सगळं व्हॉलंटिअर्स करतात. अरे वाह! मी फक्त इकडं आल्यानंतर माझं इकडं विघटन करायचे सगळ्या गोष्टीचं काम असतं. बट ओव्हरऑल जेही काम करते सगळे स्वयंसेवक काम करतात. अरे वाह! सुंदर. म्हणजे स्वयंपूर्तीने हे सगळे कामं करतात. येस. अरे वाह! सुंदर. म्हणजे आता तुम्ही अनेक प्रकारची हे कामं करतायत, पण यात कामं करताना अनेक गोष्टी पण तुम्ही विचारात घेतायत. जसं आता समजा महिला सशक्तीकरण असेल, तर आम्ही असं ऐकलं की आरास असा एक तुम्ही उपक्रम चालू केलाय, की जो महिला सशक्तीकरण या विषयाशी निगडीत आहे. तर मग त्याविषयी आम्हाला माहिती सांगाल का? आरास हा विषय असा होता ॲक्च्युली सगळ्यात पहिले तर आपण गणपतीला जी आरास मानतो ना तिथून आले हा विचार तर शब्द तोच आहे ना? तो शब्द तो तिकडनं घेतला मी. बरं मग काय करायचं तर पहिल्यापासून मला ना आर्ट अँड क्राफ्टची आवड होती. म्हणून मग मी ह्याच्यामध्ये आपल्याला काय आर्ट अँड क्राफ्ट करता येऊ शकतं. म्हणजे फ्रेम्स कटिंग करतोय ना तर त्याच्यामध्ये आम्ही कोस्टर बनवतोय. त्याच्यात रांगोळीचे कोस्टर आहे. त्याच्यानंतर ज्या काही फ्रेम्स आहेत त्याला आम्ही सम सॉकेट टाकून काय म्हणू शकता तो ह्यामध्ये म्हणतात रोपं हां. प्लान्स. प्लांट्स सम सॉकेट टाकून आम्ही त्याच्यामध्ये प्लांट्स ठेवतो. गणपती आता जे लोकं बसवतात मोस्टली, तर मी एक फोटो काढलेला होता, की त्याचे आहे ना छोटे-छोटे सगळे प्लांट्स गणपतीच्या बॅक साईडला. बरं मग ते घरामध्ये अडकवायचे कसे? घरामध्ये मोठी विचार येतो ना आपण प्लांट कसे करणार? मग त्याच्याकरता आम्ही एक कोस्टर बनवलंय मोठं आणि त्याच्यामध्ये प्लांट्स ठेवायचे. म्हणजे घरामध्ये तुम्ही प्लांट ठेवू शकता. अशा पद्धतीने आणि रांगोळी बनवतोय मोस्टली म्हणून त्याला आरास आम्ही हे केलंय आणि हे सगळं लेडीज करताय.
आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशा लेडीज काम करतात. म्हणजे अगदी वर्क फ्रॉम होम सुद्धा मी लेडीजला देते त्याच्यामध्ये. अरे वाह! मग यात तुम्हाला याच्यात प्रतिसाद कसा मिळाला म्हणजे आणि कशा पद्धतीने तुम्ही हे राबवताय संकल्पना? प्रतिसाद येस, ज्यांना आवडलं ते घेतात आमच्याकडनं. ओके, थोडंसं स्ट्रगल पण आहे ह्याच्यामध्ये, असं नाहीये. कॉज मॅन्युफॅक्चरिंग इज अ व्हेरी इझी टास्क. ओके, त्यांना देणं वगैरे. माझा खरा टास्क असतो तसं मार्केटिंग करणं आणि सेल करणं. बट येस, मार्केटमध्ये गेल्यानंतर लोकं घेतात. मोस्टली मी बघितलंय आपल्या नाशिक, पुणा, मुंबईमध्ये एवढे नाहीये. पण माझे जेवढेही रांगोळीचे पोस्टर आहेत ना, ते चेन्नई आणि बंगलोर साईडला गेले. काय या आता मला हा एक प्रश्न विचारायला आवडेल, की आपण आता हे जे कलेक्शन ड्राईव्ह करतायत किंवा हा उपक्रम राबवता, तर याच्यात कुठल्या-कुठल्या प्रकारच्या वस्तू तुम्ही घेतात? म्हणजे आता जसं आधी सांगितलंच तुम्ही, की धार्मिक काही पुस्तकं असतील, तुटलेले आरतीची ताटं असेल, प्लास्टरच्या मूर्ती असतील, तर मग अजून या व्यतिरिक्त कुठल्या-कुठल्या तुम्ही ही स्वीकारता? गोष्ट तुमच्या मनाला लागू नये. म्हणजे समज एखाद्याने मला काहीतरी गिफ्ट दिलं, डायरी आहे ती. ओके, इट्स जस्ट अ डायरी किंवा इट्स जस्ट अ स्लॅम बुक. बट त्याच्यामध्ये माझ्या फ्रेंडचं सगळं लिहिलेलं आहे ना व्यवस्थित. किंवा एखादा स्टोन आहे, मला कोणतरी दिलाय तो, पण मला तो कचऱ्यात नाही टाकायचा आहे. कारण त्या भावना आहेत माझ्या त्या गोष्टीसोबत. बरोबर. सो त्या सगळ्या गोष्टी आपण घेतो. अरे वाह! म्हणजे असं काय जी गोष्ट तुम्हाला कचऱ्यात टाकावीशी वाटत नाही ना, ती गोष्ट तुम्ही संपूर्ण करा. ओके. म्हणजे असं काही तुम्ही रिस्ट्रिक्ट नाही, की म्हणजे हे देवाशी रिलेटेड किंवा असं काही नाही. म्हणजे तुम्ही अगदी बरोबर सांगितले, ज्याच्यात तुमच्या भावना गुंतल्या आहेत आणि तुम्हाला कचऱ्यात फेकायचं नसेल, तर तुम्ही संपूर्ण संपवून या. आता तुम्ही हे एवढं मोठं काम करत आहात, तर मग याच्यामध्ये तुम्हाला जसं आपलं स्थानिक प्रशासन आहे किंवा शासन आहे, तर यांची काही मदत झाली आहे का? किंवा त्याविषयी तुम्ही काही विचार करतायत का? काही नाशिकमध्ये काही नगरसेवक आहेत, त्यांच्यासोबत आपण कलेक्शन ड्राईव्ह राबवले. ओके, इट्स जस्ट अ ड्राईव्ह. म्हणजे त्यांनी त्यांचे पॉईंट दिले, तिथे लोकांनी आणून दिलं. आणि नाशिकच्या बाहेर नंतर की पुण्यामध्ये तिथं पण सेम हाच विषय झाला. नगरसेवकांनी मला मदत केली आहे. त्यांच्या पॉईंटला आपण ते आणून दिले. पण जो नेक्स्ट पॉईंट येतो माझा, कारण आम्ही याच्यामध्ये सम कॉस्ट घेतो, कारण ह्याला खर्च आहे माझा. त्याच्यामुळे आम्ही काही गोष्टींची कॉस्ट घेतो. म्हणजे मला फ्री ऑफ कॉस्ट करायचं असेल किंवा कमी खर्चात करायचं असेल, तर त्याच्याकरता मला शासनाची मदतीची खूप आवश्यकता आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त कॉस्ट जाते जागेमध्ये आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये. तर मी एकदा गेली होती महानगरपालिकेमध्ये, पण पुढं काही माझं काही झालं नाही काम. आता मी परत जाणार आहे मॅडमला भेटायला. लेट्स सी कशा पद्धतीने वर्क होतंय. अरे वाह! नाही, नक्कीच होईल. म्हणजे एवढं सुंदर काम तुम्ही करतायत आणि आपण नक्कीच आवाहन करू महानगरपालिकेला, की आपण यांना नक्कीच सपोर्ट करावा असं. येस, कारण महानगरपालिकेने जे काम महानगरपालिकेचे लोक करतात, आणि तसं बघायला गेलं तर ते पण रस्त्यावरच्या फोटो मूर्त्या उचलत नाही, ते घाबरतात उचलण्याकरता. आणि त्यांचं पण काही चुकीचं नाहीये. माझेही व्हॉलंटियर्स जेव्हा जातात त्या मूर्त्या वगैरे उचलायला, मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्यासोबत एक पाण्यामध्ये मिठाचं पाणी घेऊन जा. यू जस्ट स्प्रे करा त्याच्यावर आणि देन उचला. ती एनर्जी आहे तिथं सुद्धा कशी ना कशी. आणि देन मग त्याच्यानंतर ते आपल्याकडे येतं. मग त्या मूर्त्या तिथं पण अजून जात नाही. मग कुठे ना कुठे संपूर्ण काय करतंय की ते त्यांचं काम हे करतोय ना, आम्ही ते पाण्यामध्ये टाकण्यापासून वाचवतो पाणी. तर लेट्स सी कशा पद्धतीने म्हणजे इव्हॅक्युएशनमध्ये महानगरपालिका नक्कीच याचा विचार करेल असं मलाही वाटतंय. आपण म्हणजे स्वतःसाठी चॅनलकडून पण नक्कीच आपण महानगरपालिकेला आवाहन करू, की आपण संपूर्णमला पूर्ण पूर्ण सहाय्य करावे असं. हा संपूर्ण जो प्रवास आहे तुमचा म्हणजे खूप मोठा प्रवास आहे. म्हणजे जशी सुरुवात तुम्ही 2019च्या आसपास केलेली. तर अशी एखादा तुम्हाला प्रसंग आठवतोय की ज्यात तुमची भावनिक गुंतता होती किंवा तुम्ही भावनिक गुंतला होता, असा काही एखादा प्रसंग आठवतोय का पूर्ण या प्रवासामधला? कोविड ॲक्च्युली सगळ्यात जास्त कलेक्ट झालं असेल ना, तर कोविडमध्ये, करोनाच्या काळात. तर त्यावेळेस असा विषय होता, म्हणजे माझ्या घरामध्ये छोटासा माझा भाचा होता, पण मी त्याला हात दे राहू शकत नव्हते, कारण मी कंटिन्यू साईटवर होते. आणि मला आहे ना, ज्यावेळेस मी ज्या डब्बे ओपन करायचे ना, प्रत्येक डब्यामध्ये टाक यायचे. प्रत्येक डब्यात टाक येत होते. आणि हे माझ्याकरता खूप शॉक होतं. त्याच्यानंतर महालक्ष्म्यांचं सगळं येत होतं. मोस्टली म्हणतात की पिढ्यानपिढ्या ती महालक्ष्मी चालते, बरोबर आहे. पण महालक्ष्मीचे सगळे ते धड मुकुट सगळं येत होतं. त्याच्यानंतर जेव्हा ते टाक येत होते, त्या क्षणाला मला खरंच फील झालं होतं. म्हणजे मी रडली होती त्या क्षणाला, की हे घर संपलंय. कारण टाक हे पुढच्या पिढीला जातात. पण कोविडमध्ये खूप अशा घटना घडल्या की खूप घरं संपून गेली.
तर तो एक क्षण होता हा. म्हणजे तर थोडा अवघडच होता ना तो, कारण एवढं त्याविषयी ते एक भावनाच वेगळी होती, की अरे बापरे, की हे कसं काय, म्हणजे हे ते जसं पासान होतं पुढच्या पिढीला, तर ते तसं नव्हतं, ते घरामध्ये घरामध्ये कोणीच नाही आलं म्हणजे. करण घर संपले होते आणि त्यांचे सगळ्या फोटो मूर्ती आणि ते टाक स्पेशली टाक आल्यानंतरच मला ते जाणवत होतं की हे सगळं आहे आता. आपल्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे एक जबाबदार नागरिक किंवा मग एक जबाबदार भक्त किंवा पर्यावरणप्रेमी, तर कसं आपण रिॲक्ट व्हायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, याविषयी तुम्ही काय सांगाल? मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना तुम्हा सर्वांना एकच सांगते की ज्या भगवंताला तुम्ही इतक्या प्रेमाने इतक्या आपुलकीने पूजलंय, तर ते जर आधुनिकरित्या बनवलेले असतील ना, त्यांचे फोटो मूर्ती त्यांच्या ज्या काही प्रतिमा, तर त्यांचं विघटन व्यवस्थित होण्याची ही जबाबदारी तुमची आहे. आणि जसं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं, त्या मूर्तीची आवड म्हणजे मूर्तीचा विचार फक्त त्या भगवंताची आवड निर्मिती करतात. भगवंताला नंतर आपण अध्यात्मामध्ये जाऊनच कनेक्ट करू शकतो. आणि देवाची सगळ्यात आवडीची गोष्ट आहे त्याने बनवलेली ही सृष्टी. तर कुठे ना कुठे आपण तर भाग नाही होते ना सृष्टी खराब करण्याकरता, हा नेहमी विचार करा. त्याचप्रमाणे त्या फोटो मूर्ती पाणीमध्ये न जाता मशीनमध्ये जातील, मग देव माझ्यावर कोपेल, हे जे विचार आहेत ना ते कुठेतरी थांबवा. आपण प्रत्येकजण स्वामींना, महाराजांना, गजानन महाराजांना, शंकर महाराजांना सगळ्यांना मानतो. आणि त्यांनी जी शिकवण दिली आहे ना आपल्याला, त्याचा पहिले विचार करा. त्यांनी कधी ही गोष्ट बोललेली नाही आहेत की तुम्ही असं केलं तर मी तुमच्यावर कोपेल. भगवंताला फक्त आपलं प्रेम हवंय, बाकी काहीही नकोय. तृप्तीताई, आता आपला गणेश उत्सव येतोच आहे. आता काही दिवसावर आता गणपती उत्सव आलेला आहे आणि अनेक ठिकाणी आता गणपती बाप्पाची पूजा होईल. त्याच्यानंतर मस्त 10 दिवस खूप सुंदर कार्यक्रम होतील. पण जसं विसर्जनाची वेळ येईल, तर सगळ्यात मोठा प्रश्न असतो की पी-ओ-पी मूर्तीचं करायचं काय? इव्हन शाडूची माती असते, आपण म्हणतो की ती पर्यावरणपूरक आहे, पण शास्त्रीयदृष्ट्या असंही सांगितलं जातं की ती पर्यावरणपूरक नाही किंवा पाण्यात डायरेक्ट नाही टाकली गेली पाहिजे. तर मग याविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे आपला जो आता आपल्याकडे हे एवढा मोठा उत्सव आहे, की उत्सवालाही गालबोट नको लागायला, कुठे आपण कमीही नको पडायला, तेवढा उत्साहात तो व्हायलाही पाहिजे आणि पर्यावरण समतुल्य व्हायला पाहिजे. तर याविषयी तुम्ही काय आवाहन कराल सगळ्यांना? सगळ्यात पहिले तर मातीच्या मूर्त्या यूज करा, ठीक आहे. पण सगळ्यांना मातीची मूर्ती परवडत नाही आणि हौस असते ना आपल्याला खूप छान, आपण पी-ओ-पीची मूर्ती आणतो, त्याला इतकं छान छान सजवलेलं असतं. मग ज्या हौशेने आपण ती मूर्ती आणतोय आणि त्याची इतकी छान पूजा करतोय, आणि नॉट ओनली तेवढंच नाही, आपण त्याचं डेकोरेशन, आता मी बघतेय मार्केटमध्ये इतके सुंदर सुंदर छोट्या छोट्या विठ्ठलाच्या, शिवाजी महाराजांच्या मूर्त्या आल्या त्या दिखावा करण्यासाठी, पण त्याचंही पुढे काय? तर तुम्ही जेवढ्या मनोभावे त्या भगवंताची पूजा करणारे, त्याच मनोभावाने त्याला विसर्जित करा. आता पी-ओ-पी आहे, तर मग पी-ओ-पीचं करायचं काय? तर तुम्ही संपूर्णला देऊ शकता, कारण कुठे ना कुठे त्याच्यात आधुनिकता आहे, बरोबर आहे. तुम्ही घरातल्या घरात पाण्यामध्ये 3 वेळा त्या बकेटमध्ये विसर्जित करा आणि नंतर ती जी मूर्ती आहे ती फाउंडेशनला द्या. आपण त्याची पावडर करून, जसं मी अगोदरच सांगितलंय की त्याचे स्टूल्स किंवा बेंचेस आपण ते बनवू शकतो. म्हणजे एक आधुनिक विचार ह्या गणपतीपासून सुरुवात करायचं, हे आपणच करू शकतो. आणि अजून एक गोष्ट मला बोलायची की शाडूची माती, जसं तुम्ही बोलले शाडूची माती, तर शाडूची माती पर्यावरणाला पूरक आहे, पण ती कुठे? जिथं ती शाडू होते. जर देवाची इच्छा असते तर देवाने इथं शाडूची माती दिली असती ना. आपण कुठे ना कुठे काय करतोय, देवाने बनवलेल्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ करू. सिम्पल. शाडू जिथं बनली, शाडू तिथं बनली, माती इथं आणतोय, म्हणजे ती गेली पाण्यामध्ये आणि प्युअर शाडूची माती यूज होतच नाही त्याच्यामध्ये सुद्धा. सो इट्स वेल अँड बेटर, ती शाडूची मातीची मूर्ती असो की पी-ओ-पीची मूर्ती असो, तिला तुम्ही संपूर्ण देऊनच विसर्जित करा. अरे वाह! नक्कीच आपण प्रेक्षकांना सांगूयात की यावर्षीचा गणेशोत्सव जो आहे आपला, तो वेगळा व्हायला पाहिजे, पर्यावरणपूरक व्हायला पाहिजे. तर आपण काय करूयात, शाडूची मूर्ती असेल किंवा पी-ओ-पीची मूर्ती असेल, तर आपण नक्कीच संपूर्णला दान करूयात आणि हा जो गणेशोत्सव आहे तो वेगळ्या पद्धतीने साजरा करूयात. तुम्ही जे हे कार्य करतायत, पण आता समजा कोणाला इच्छा झाली की मला पण तसं काही कार्य करायचं आहे, की काही हे वेगळं, म्हणजे जगावेगळं काहीतरी कार्य, तर मग तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन कराल की ते कसं सुरू करू शकतात?
मी ऑलरेडी ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये सगळी प्रोसिजर सांगून दिलेली आहे. तुम्ही घेऊन स्वतः कार्य चालू करू शकतात. सिंपल आहे की मी NGO स्थापन केली. ओके. NGO स्थापन करण्यामागचं कारण हे आहे की कॉस्टिंग लागते. सध्या आम्ही लोकांकडनं घेतोय. पण पुढे चालून जर कुठून डोनेशन्स आले तर माझी कॉस्टिंग कमी होईल. ओके. सो ज्याला करायचं असेल तो करू शकतो. आणि आपले सगळे व्हिडिओज Instagram, Facebook, YouTubeला आहे. मशिनरीज आहे. जर कोणाला पाहिजे असतील त्या मशिनरीज, कारण ती मशीन मी बनवून घेतलेली आहे, तर ते आम्हाला कनेक्ट करू शकते. आणि त्याचप्रमाणे जर कोणाला म्हणजे आता मी मोस्टली आता बघते ऐच्छिक वर्क करायचं असेल व्हॉलेंटियर म्हणून तरी संपूर्णमला जुळू शकता, किंवा कोणाला अर्निंगही करायची असेल संपूर्णम सोबत जुळून तरी सुद्धा संपूर्णमला तुम्ही जुळू शकतात. एक चांगलं काम करून 2 पैसे कमवणं कधीही वाईट नाही आहे. अरे वा, नक्कीच खूपच चांगला उपक्रम आहे तुमचा. तृप्तीताई, एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, की तुमच्या मते स्वतःसाठी म्हणजे काय? स्वतःसाठी मध्ये ना खूप काही गोष्टी येतात. आता ह्याच्यामध्ये मला जे सुचलंय ते मी सांगते. माणूस हा स्वार्थी आहेच तो. एक तर तो चांगला करता स्वार्थी नाही तर वाईट करता स्वार्थी आहे. आपण आपला स्वार्थ कशात आहे ते बघायचं, हे महत्वाचं आहे. आता जर संपूर्णच्या ह्याच्यामध्ये बघितलंच तर काय हवं असतं आपल्याला देवाकडनं? एक आत्मिक शांतता, किंवा आपण आपल्याकरता काहीतरी मागत असतो ती गोष्ट वेगळी, किंवा भगवंतामध्ये विलीन होण्याच्या गोष्टी मागतो. बरोबर आहे. बरोबर. तर तीच गोष्ट आपल्याला स्वतःसाठी मागायची आहे की ही मूर्ती व्यवस्थित विघटन होणं गरजेचं आहे. आणि तीच व्यवस्थित विघटन झाली की तुमच्याकरता म्हणजे स्वतःकरता जे हवंय ते भेटूनच जातं. म्हणजे तुम्ही मूर्ती व्यवस्थितरित्या संपूर्णला देताय, संपूर्ण छान पद्धतीने विघटन करताय, म्हणजे स्वतःसाठी काय भेटली? आत्मिक शांतता भेटली. एक गिल्ट असतं, मनामध्ये भीती असते, त्रास असतो, तो मुक्तच होतो आपण. या सुंदर. म्हणजे अगदी खूपच कमी शब्दात खूपच सुंदर माहिती दिली आपण की स्वतःसाठी म्हणजे काय. तृप्तीताई, तुम्ही खूपच सुंदर हा पूर्ण प्रवास सांगितला आणि एक असं कार्य करतायत की अगदी जगावेगळं कार्य आहे. आणि तुम्ही स्वतःसाठी या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये आलात, आपले विचार व्यक्त केलेत, आमच्या श्रोत्यांना सगळी माहिती सांगितली. तृप्तीताई नेहमीच एक वाक्य वापरतात की देव फेकायचा नसतो, त्याला जपायचं असतं नव्या रूपात. आणि नक्कीच आपण या नव्या रूपात जपूयात. तृप्तीताई, आपण आलात, खूप 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 धन्यवाद आपलं. थँक्यू सो मच. तुम्ही ही गोष्ट ॲक्सेप्ट केली, मला इथं बोलवलं, आणि तुमच्या माध्यमातून आज मी कित्येक लोकांपर्यंत हा विचार घेऊन पोहोचणार आहे. हे पण तुम्ही खूप पुण्याचं काम करताय. थँक्यू सो मच. धन्यवाद. तृप्तीताईंचं हे जे काम आहे ते एक नवा आदर्श आहे. त्यांनी जे केलेलं काम आहे ते पर्यावरण स्नेही, श्रद्धापूर्ण उत्तर आपल्याला विचार करायला नक्कीच भाग पाडतं. मित्रांनो, जर तुमच्याकडे तुटलेली मूर्ती असेल, जुनी धार्मिक पुस्तकं असतील, फोटो फ्रेम्स असतील, तर त्या नदीत किंवा कचऱ्यात टाकू नका. त्या आपण संपूर्ण सेवा फाउंडेशनला जमा करा, त्यांच्याशी संपर्क साधा. आणि त्यांनी नेहमीच एक वाक्य म्हटलं आहे की देव फेकायचा नसतो, त्याला जपायचं असतं एका नव्या रूपात. श्रोत्यांनो, गणेशोत्सव जवळ येतोय. यावर्षी आपण एक नवा संकल्प करूयात. देव फेकायचा नाही, तर देव जपायचा नव्या रूपात. हा विचार घेऊनच आपण पुढचा सण साजरा करूयात, श्रद्धेने आणि जबाबदारीने. तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्वतःसाठीला पाठिंबा द्या. नक्कीच आता पुन्हा भेटूयात पुढील भागात. धन्यवाद.